घराचे स्वप्न तुमचे, जबाबदारी आमची. साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत समर्थ साई रेसिडेन्सी. 6 मजली इमारत. पोद्दार इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर. 1 BHK 2 BHK फ्लॅट उपलब्ध. बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील 12 गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र. सागवानी फ्रेमसह मुख्य दरवाजा. 24 तास पाणी. लिफ्ट, ग्रॅनाइट किचन ओटा. कन्सिल फिटिंग मॉड्युलर स्विच. संपर्क 9420 73 94 18 आणि 8605 74 10 30. बघा, जर 10 वर्षात विकास कामं झाली अशा प्रकारची जर चर्चा ते करत असले तर प्रत्येक मताला 10,000 रुपये देण्याची गरज काय? आम्ही जर विकास केलो आणि परत पुढच्या 5 वर्षात आम्ही विकास करणार अशा प्रकारचं जे मी आश्वासन देतो त्यावेळी एक गॅरंटी पाहिजे की मी जर 10 वर्षात एवढ्या रुपयाचं काम उभं केलं तर लोक माझ्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहायचे. पण आज मी आता बातमी 3 दिवस जी ऐकतोय की ह्या वार्डात अमुक दिले, त्या वार्डात अमुक दिले, 10,000चा रेट काढला, कोण म्हणतो 15,000चा रेट काढला. आत्ताच मला बौद्धवाडीतनं फोन होता की कोणतरी पाठवा कॅमेरा. अरे म्हटलं तुम्हीच करा, आम्ही इथे येऊन परत वाद करण्यापेक्षा तुम्ही तिथल्या स्थानिक लोकांनी एकत्र येऊन त्याचा प्रतिकार करा. या पत्रकारांना माहिती जे कोण येत आहेत त्यांच्या संदर्भातली. आज माझा प्रश्न ह्या संदर्भातला एवढाच आहे की जर समजा विकास कामं एवढी झालेली होती किंवा करणार तुम्ही म्हणताय, मग तुम्हाला पैसे वाटण्याचं कारण काय? मला स्पष्ट आरोप आहे की ह्याचाच अर्थ असा आहे की तुमचं काम किंवा तुम्ही जे काय केले ते लोकांना पसंत नाही आणि म्हणून लोकांना कुठल्या तरी दुसऱ्या दिशेला नेण्यासाठी आज तुम्हाला समोर तुमचा पराभव दिसतो, समोर तुमच्या आता पायाखालची वाळू सरकली आहे आणि म्हणून मग तुम्ही आता अशा प्रकारचे प्रताप शेवटचा पर्याय म्हणून एवढ्या मोठ्या पैशाचा प्रताप आपण या ठिकाणी करताय. कोकणात आतापर्यंत नगरपालिकेच्या निवडणुकीत ही ऐकलेली रक्कम पहिलीच आहे. म्हणजे माझ्या तरी इतक्या वर्षाच्या राजकीय जीवनात मी कधी एवढे पैसे कधी बघितलेले नाही किंवा एवढे मी कधी ऐकलेले नाहीत की एका मतदानाला एवढे पैसे देत आहेत अशा प्रकारची ती चर्चा पण नाही. पण काल खुलेआम या ठिकाणी कणकवलीत वाटले गेले. काल मालवणमध्ये जो प्रकार घडला आणि तिथल्या स्थानिक आमदारांना घेरण्याचा प्रयत्न अनेक सगळ्यांनी केला, पण त्यांचं मी मनापासून अभिनंदन करेन की त्यांनी कुठेही न डगमगता या सगळ्या प्रक्रियेवर त्या ठिकाणी प्रकाशझोत त्यांनी टाकला. आज ते तिथल्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे गेले, माझ्या माहितीप्रमाणे पोलीस अधिकाऱ्याकडे गेले, जिल्हाधिकाऱ्यांकडे गेले. त्यांनी आज शेवटी प्रश्न पूर्णपणे बघा ह्या प्रवृत्तीबद्दल आहे. भारतीय जनता पक्षाच्या अनेक कार्यकर्ते, अनेक नेते, आमच्या सगळ्यांचे संबंध आहेत, सगळीच मंडळी चांगले आहेत. पण काही मंडळी जी इथे ह्या प्रकारचा जो प्रकार करतायत आणि त्यात मी काल इथल्या जिल्हाध्यक्षांची पत्रकार परिषद बघत होतो की विजय केनवडेकर हे संघाचे कार्यकर्ते आहेत आणि मग ते जुने कार्यकर्ते आहेत वगैरे वगैरे. तर माझा प्रश्न त्यांना एवढाच आहे, विजय केनवडेकर संघाचे कार्यकर्ते असतील, संघाने अशा प्रकारच्या चुकीच्या गोष्टी करायला माझ्या माहितीप्रमाणे तर शिकवल्या नसतील. मी संघाच्या सगळ्याच कार्यकर्ता, इथले जे महत्त्वाचे कार्यकर्ते आहेत किंवा कोकण प्रांताचे आहेत की ही सगळी जी मंडळी आहेत ही फार मोठ्या मनाची आहेत, हे राष्ट्रहिताचे राष्ट्राचे विचार करणारी लोक आहेत. त्यामुळे अशा प्रकारच्या निवडणुका जिंका असे ते पण लोक सांगणार नाहीत. आज मला कणकवलीतला जो एक प्रकार समजला, मी फक्त नाव घेणार नाही, मला जी समजलेली बातमी आहे कदाचित आपल्यापर्यंत पण आली असेल. एका अशाच संघाच्या घराण्यात माणसांकडे ही मंडळी गेली आणि एक पैशाचं पाकीट, घरात 5 मतं पडलं तरी 50,000 रुपये काहीतरी ठेवले, अशा प्रकारची माहिती माझ्याकडे आली आहे. त्यांनी पूर्णपणे खरडपट्टी काढली आणि त्यांनी ते पैसे परत पाठवले. आज कणकवली झालेला प्रकार आहे. असे अनेक प्रकार हळूहळू लोक घाबरत आहेत, त्यामुळे लोक स्पष्ट बोलत नाहीत. आज शिवाजीनगरमधून सुद्धा काही मंडळी या ठिकाणी आलेली होती. ते म्हणजे हे काय चाललं आहे आपल्याकडे? आपण खऱ्या अर्थाने लोकशाही टिकवणार आहेत की नाही टिकवणार आहोत? आम्ही सगळी सुशिक्षित मंडळी, आम्हाला शासनाने एवढा पगार आमचा द्यायला केला आहे आणि आमच्याकडे सरळ सरळ आमच्या समोर येऊन आमच्या पैशाची ऑफर ते करतात. त्यामुळे ठीक आहे, काय घेणारे घेत असतील, पण आम्ही ह्या ठिकाणी अशा प्रकारे काय लोकांना सामोरं करायचं? जसं सतीश सावंतनी सांगितलं, आम्ही घेतल्यानंतर आमच्यावर राग ठेवतील, आम्हाला कुठेतरी उद्या त्रास देतील, आम्हाला कुठेतरी त्रास करतील, ही भीती लोकांमध्ये निर्माण झालेली आहे. आणि म्हणून माझी या सगळ्या माध्यमातून विनंती आहे की भयभीत
वातावरण लोक निवडणुकीतला आपण सामोरं जाऊ शकणार नाही. म्हणून इथल्या प्रशासनाने, इथली जी सगळी SP असतील, कलेक्टर असतील, ह्या सगळ्यांनी ह्या पूर्णपणे लक्ष ठेवला पाहिजे. आणि चुकीचं असेल तो कोणी असू दे, जो काल निर्णय शेवटपर्यंत निलेश राणे साहेबांनी जो निर्णय मालवणमध्ये केला, तर तो निर्णय तडीला लागला पाहिजे. जो चुकीचा असेल त्याच्यावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. परत हिंमत कोणाची या ठिकाणी होता कामा नये. अशा प्रकारची खबरदारी ही जिल्ह्याच्या प्रशासनाने या ठिकाणी घेऊन आपली भूमिका बजावली पाहिजे. ही प्रवृत्ती आपण नष्ट केली पाहिजे, अशा प्रकारचं माझं मत आहे. आज कणकवली शहरामध्ये उत्तम प्रकारचा प्रतिसाद मिळतो. माझं म्हणणं जिल्ह्यातच 4ही नगरपालिकामध्ये चांगला प्रतिसाद या ठिकाणी मिळतोय. आणि म्हणूनच आज अशा प्रकारचे वेगवेगळे डावपेच या ठिकाणी खेळले जातात. आम्ही कणकवलीवासियांना एकच विनंती करू, कालच आमच्या उमेदवाराला नारळ ही निशाणी सगळ्या पूर्ण पॅनेलला या ठिकाणी मिळालेली आहे. मी बघा किती भगवंताचे पण इथल्या स्वयंभूचा आशीर्वाद म्हणा, भालचंद्र महाराजांचा उत्सव चालू आहे त्यांचा आशीर्वाद म्हणा, आणि म्हणून आम्हाला जी अपेक्षित असलेली नारळ ही निशाणी आम्हाला या ठिकाणी मिळालेली आहे. ह्या माध्यमातून 5 वर्ष लोकांनी संधी दिली, 5 वर्ष लोकांनी आशीर्वाद दिले, तर खऱ्या अर्थाने जे काय काम असतं, एक बघा ग्रामीण भागात फिरताना एक परवा त्यांनी विषय सांगितला इथल्या शेतकऱ्यांनी की आमच्या जागा किती आहेत, पण आमच्या जागावर आम्हाला स्वतःच्या जागेत आम्हाला घर बांधता येत नाही, एवढे पेपर न्यावे लागतात, कधी आम्हाला अनधिकृत त्या ठिकाणी आमची इच्छा नसताना बांधावे लागतात, त्या अटी आम्ही फुलफिल करू शकत नाही. आमच्या जागांवर जी आरक्षणं टाकलेली आहेत, आमच्याच राणे कंपनीच्या जागा ज्या आहेत ह्या वरती नागवे हद्दीवर माळावर आहेत, ह्या आमच्या जागा, ही आरक्षणं इथली उठवा आणि टाका तिकडे. आम्ही कणकवलीच्या बाहेर सांगत नाहीत, आमच्याच जागा आहेत, त्याच्यावर करा, रिंग रोड करा. तो तिथून नागवेपासून म्हणजे जो त्या नागवेच्या हद्दीपासून पूर्णपणे तो फलारी महाराजांचा आश्रम आहे तिथून टाका रिंग रोड. तुमच्याकडे एवढी ताकद आहे ना, रिंग रोड टाका. आमच्याकडची ही आरक्षणं छोटी छोटी आमच्या भावकीतली जागा किती आहेत, एक तर कोकण रेल्वे जागा गेली आहे आणि ती जागा गेल्यानंतर आमच्याकडे जे काही तुटपुंजी जागा राहिल्या आहेत त्यात आम्ही 2-2, 3-3 भाऊ असतो तर आमच्या वाटेला काही येत नाहीत, त्यात तुमच्या आरक्षणाची अडचणी. आणि मग त्यांना आम्ही आश्वासित असं केलं आहे की आज निवडणुका जाऊ देत, आज आपल्याला कुठं ह्या विचार बोलता येणार नाही, परंतु निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली आदरणीय या खात्याचे मंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील, आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील, ह्या सगळ्यांच्या माध्यमातून आपल्याला ह्या ग्रामीण भागातल्या सर्वसामान्य नागरिकांना काय करता येईल का असा प्रयत्न हे निवडणुका झाल्यानंतर आम्ही मंडळी करून ह्या लोकांना दिलासा देण्याचं काम निश्चितपणे या ठिकाणी करणार आहे. आजच मी निलेश राणे यांच्याशी बोललो, उद्या त्यांनी वेळ दिलेला आहे. या लोकांना पुन्हा आम्ही त्यांच्याकडे घेऊन जाऊ. 3 नंबर वार्ड असेल, 1 नंबर वार्ड असेल, ज्या लोकांची मागणी होती की निलेश राणे इथे यावेत, आमच्या भूमिका त्यांनी समजून घ्याव्यात, तर उद्या त्यांना आम्ही तिथे नेऊन त्यांच्या ज्या भूमिका आहेत, त्यांच्या ज्या अडचणी आहेत या जागेच्या संदर्भातल्या, त्या निश्चितपणे आम्ही दूर करण्यासाठी प्रयत्न करू. एवढं त्या लोकांना आम्ही सांगितलं आहे, तसा प्रयत्न आम्ही या ठिकाणी करणार आहोत. आणि म्हणून ही निवडणूक चांगल्या वातावरणात व्हावी, म्हणजे कणकवलीचीच नाही तर जिल्ह्यातल्या 4ही निवडणुका अतिशय चांगल्या प्रकारच्या आत्तापर्यंतचे जे काही निवडणुका झाल्या तशा चांगल्या पद्धतीने निवडणुका व्हावीत, कोणालाही त्रास होता का म्हणायची हमी घ्यावी. कारण की 2 तारीखनंतर सगळे निवडणूक लढवणारे आणि विरोधात असलेले सगळे एक आपसातच आहेत, त्यामुळे चुकीचा कुठला विषय या ठिकाणी होता कामा नये अशी खबरदारी सगळ्याच मंडळींनी घेतली पाहिजे. आणि त्यात करून जे काही मालवणला झालं, जे काही कणकवलीला झालं, ह्याची कुठंही पुन्हा या घटना होणार नाहीत याची खबरदारी प्रशासनाने घ्यावी, अशा प्रकारची विनंती आम्ही सगळी मंडळी प्रशासनाला या ठिकाणी करतो. ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.